व्यस्त सरकारचं जे आमची माहिती वेगळी होती. पण निकाल वेगळा लागला. निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो. पण काल मी एक पुस्तक बोललो त्याच्यावर टीका चिरफाडली ती झाली. या निवडणुकीत मी या तुम्ही सुद्धा पहिल्यांदा पाहिलं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये लाडकी बहीण नावाची योजना 10,000 रुपये महिना हे सरसकट ते कधी पाहिलं नव्हतं. नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं ते ऐकायला मिळतं. पण सरकारच्या वतीनं सवन महिला वर्गाला 10,000 रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही काही ऐकलं नव्हतं. त्याचे काही परिणाम आहेत का नाही याचं लोकांनीच ठरवावं. साहेब 10,000 रुपयाचं आव्हान साहेब आपण आता तिथे आपण प्रबोधनाचं काम करतो. तिथे सरकारच 10,000 रुपयाचं देत असेल तरी विरोधक आणि तुम्ही जिंकणार तर कसे? नाही असं आहे की 10,000 रुपये दिले तेच कारण यशाचं असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की याला तोंड कसं देईल. उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन आहे. त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना घेऊन आम्ही ह्या गोष्टी चर्चा करणार आहोत आणि काहीतरी धोरण ठरवलं हा विचार माझ्या काही मनाचा आहे.